कामगिरीनंतर शोएब सज्ज आपल्या संघासाठी मोठा धावांचा डोंगर करण्यासाठी. मी समालोचनासाठी सचिन हंचाटे यांना आमंत्रित करेन. उंच झालं, उत्तम कनेक्शन. नक्कीच 6 पहिला खास षटकार. पहिला हा सामना पुन्हा एकदा उंचावलाय. चेंडू चाललाय लोणावळा खंडाळा मार्गे पुणेच्या दिशेने. दुसरा षटकार. नॉट आउट. नक्कीच पण एक सुंदर चेंडू त्यांच्या दिशेने पाहायला मिळाले. एक्सपिरियन्स बॉलर निकम मामा आपल्याला इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. सेमीफायनलचा हा पहिला सामना डेअरडेव्हिल ड्रॅगन वर्सेस फिअरलेस फिनिक्स. आणि हा तिसरा षटकार. अप्रतिम फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाले सोहेब याची. पहिलं षटक समाप्त आणि धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 23. नाणेफेकीचा कौल जिंकून डेअरडेव्हिल्स ड्रॅगन्स याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो सार्थक करताना ते दिसण्यात येतोय. कारण आतापर्यंत जेवढे देखील नाणेफेकीचा कौल ज्या संघाने जिंकला होता त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इथे काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता डेअरडेव्हिल्स ड्रॅगन आणि तो का हे त्यांनी दाखवून दिले. कारण एकच षटक झाले आणि 23 धावा त्यांनी धावफलकावर जमा केलेत. सेमीफायनलचा हा पहिला सामना बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन मार्फत आपण सर्वजण पाहताय. गेल्या वर्षभरात 8 छोट्या स्वरूपाचे सामने आणि त्यानंतरचा हा भव्य दिव्य आजचा क्रिकेट टुर्नामेंट खऱ्या अर्थाने आपल्याला इथे रंग भरताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटक आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन टमा काय नाही मामा. दुसरा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. मामा याच्याद्वारे कमबॅक करताना काहीतरी करावंच लागेल. कारण पहिल्याच षटकामध्ये एवढा मोठा धावाचा डोंगर त्याने उभा केलाय. 2 चेंडू निर्धाव धरण्यात यशस्वी. पान उत्सुकतेचा ठरेल कमबॅक करेल का बॅट्समन. नक्कीच नो प्लस चौकार.
आता मात्र एक धाव, नक्की चान्स मात्र बनला होता, तो मिस केलाय. कमबॅक करण्याचा एक नक्की चान्स होता. सेमीफायनलचा हा पहिला सामना बांडुंगरी क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्फत आपण सर्वजण पाहताय. श्रेयश भावकर कुठेही असेल त्यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. चार षटकांचा हा सामना असेल. सेमीफायनलचा पहिला सामना, दुसरे षटक. सोय खूनखार बॅटिंग करताना दिसतो. आता देखील त्यांनी ढकलले आणि नक्कीच 6. अंपायरचा इशारा 6. इथे मात्र एक धावा नक्कीच बनू शकते. मिसफील्ड झाले. 2 रन्स बनतात का? नक्कीच बनतील. दोन आठवड्यापूर्वीच या संपूर्ण टुर्नामेंटसाठी ऑप्शन झालं होतं आणि खऱ्या अर्थाने आजचा टुर्नामेंट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गेले कित्येक दिवस या टुर्नामेंटसाठी ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतली आहे त्या सर्वांचं मी ते आभार व्यक्त करीन, कारण तुमच्यामुळेच हे सर्व सामने व्यवस्थित आणि सुरळीतपणे आपल्याला इथे पाहायला मिळालेत. दुसरा षटक समाप्त. पुन्हा एकदा चान्स नक्कीच बनला होता, मात्र फिल्डिंग काहीशी ढसाळ पाहायला आपल्याला इथे मिळते. पहिलं षटक 23 धावांचं आणि दुसरं षटक 15 धावांचं. मोठी धावसंख्या म्हणता येईल. अजून 2 षटक आणि किती धावा आपल्या संघासाठी सोहेब जोडू देऊ शकतो हे पाहणं खऱ्या अर्थाने उत्सुकतेचं ठरेल, कारण आतापर्यंत 4 उत्तुंग षटकार त्याने ठोकलेत. तिसरं षटक घेऊन अनुप. कनेक्शन झालंय आणि पुन्हा एकदा 6 मिळतील. धाव 9 चेंडू सोहेब यांनी खेळले आणि धावा ठोकल्यात त्या 37. हाफ सेंचुरी होण्याचा चान्स नक्कीच बनतो. परत इकडे एक 4. क्या बात आहे. चौथा चेंडू. आतापर्यंत धावा लागल्या त्या म्हणजे 48.
सोहेब याने खुंकार फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळेल. 11 चेंडूमध्ये 41 रन्स ज्याने अक्षरशः ठोकून काढले. आणि आता बॅटिंग एडवर पाहायला मिळतो सोहेब. क्रीजवर पाहायला मिळतो नवीन बॅट्समन शाहिद. स्लोवर 1. आता मात्र कमबॅक केलंय बॉलरने अर्थात अनुप याने. पण नक्कीच मोठी फलंदाजी आणि मोठे शॉट खेळण्यामध्ये माहीर शाहिद. कारण कालच्या सत्रात म्हणजे पहिल्या सत्रात ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता तो आता बॅटिंग करतोय. प्रेशर काहीसं बनतंय बॉलर्सवर. पुन्हा एकदा मिस केले अनुप याने. पुन्हा कमबॅक नक्कीच केले. आपल्या संघासाठी काही धावा नक्कीच त्याने वाचवलेत. तिसरा षटक समाप्त. धाव फलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 51. आतापर्यंत सर्वात किफायती गोलंदाजी अनुप याने टाकली. कारण त्याने फक्त 6 चेंडूमध्ये 13 फक्त धावा दिल्यात. कारण आतापर्यंत पहिलं षटक 23 धावांचं, त्यानंतरचं षटक 15 धावांचं आणि अनुप याने हे तिसरं षटक जे टाकलं होतं त्याच्यामधून 13 रन्स डेअरडेव्हिल्स ड्रॅगन्स या संघानं कुठल्या होत्या. चौथं षटक प्रगतीपथावर. शेवटचं षटक वाईट अवांतर धावा. चौथं षटक प्रगतीपथावर घेऊन येत आहे यश. क्या बात आहे, काय चेंडू होता, अप्रतिम. आणि ही आत्महत्या म्हणता येईल. या पुढील फलंदाज सुखवीर. शॉट टाकलेला चेंडू. चेंडू पडेल त्यानंतर तो अक्षरशः बुलेट च्या वेगाने नक्कीच ट्रॅव्हल होईल. बॅटची काढा घेतली, चान्स बनला होता. केवळ 1 धावा घेईल कारण बॅटिंग एंडवर येतोय सुखवीर. नक्कीच काही मोठे षटकार आपल्याला इथे पाहायला मिळतील. पण सुंदर गोलंदाजी म्हणता येईल यशाच्याद्वारे. अंडर-19चा हा खेळाडू. भांडवरी क्रिकेट असोसिएशन नेहमीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो आणि यावर्षीची एक नवीन त्यांनी पद्धत म्हणता येईल की एखादा खेळाडू अंडर-19चा बॉलिंग करेल आणि बॅटिंग करेल आणि चान्स बनली होती. यशाचा कमबॅक, क्या बात आहे.
दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी टॉस करण्यासाठी आमंत्रित करेन विजयदा वज्रे यांना टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. संघाचे कॅप्टन्स विरल जोशी आणि अमित सोनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मस्टँग मॅजिशियन आणि थंडर वुल्स ह्या दोन संघामध्ये पुढील सेमीफायनल होणार आहे. 70 टू विन. कॉल करतील विपुल. फर्स्ट टाइम अमित सोनी टॉस जिंकलेले आहेत. अमित भाई क्या हो गया. थोड्या वेळाने त्यांचा डिसिजन सांगतील. थंडर रूल्सने टॉस जिंकलेला आहे. सेमीफायनलचा हा पहिला सामना. धावफलकावर धावा लागल्या 70. अक्षरशः धावा कुठल्या होत्या. पहिला षटक 23 धावांचं, त्यानंतरचं षटक 15 धावांचं, त्यानंतरचं षटक 13 धावांचं आणि शेवटचं षटक 16 धावांचं. अप्रतिम फलंदाजी आपल्याला डेअर डेव्हिल्स ड्रॅगन्स या संघाकडनं पाहायला मिळाली आहे. पण तेवढंच खुंखार बॅटिंग लाईनअप म्हणता येईल फिअरलेस फिनिक्स. याचं फेअरलेस गेम त्यांना दाखवावं लागेल. टीमचं नावच फेअरलेस आहे आणि ते काय हे नक्कीच त्यांना दाखवून द्यावं लागेल, कारण 24 चेंडू मध्ये 70 धावा कुटायच्या आहेत. मला वाटतं जर जेतू स्ट्राईक वर राहिला तर नक्कीच तो ही धावसंख्या उभारेल. पहिलं षटक, पहिलं चेंडू, सरळ रेषेत बॉल उभा राहिलाय आणि पहिली विकेट, एक मोठी विकेट पिरी याची सुखवीर याने जिंकून दिलेत. यानंतरचा बॅट्समन ओम स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. बॉलिंग एंडवर परत एक चान्स बनला होता. क्या बात आहे. पण 2 धावा घेण्याचं आपलं खातं उघडलंय फेअरलेस फिनिक्स या संघानं. धावांचा श्री गणेशा. पुन्हा एकदा बॅटची काढा घेतली. सुखवीर स्वतः जाईल कॅचवर आणि काहीसा चेंडू सरकलाय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते सुखवीर याच्याद्वारे. मोठ्या टुर्नामेंट मधील हा खेळाडू आतापर्यंत अनेक सामने याने आपल्या संपूर्ण टीमसाठी
एका हाती जिंकवून दिले तसा खेळ. त्यामध्ये ग्राउंड ओला आहे आणि जसा बॉल ग्राउंडवर टच होतोय एक वेगळी स्पीड पकडतोय आणि पुन्हा ट्रॅव्हल करतोय. अप्रतिम, केवळ अप्रतिम शब्द माझ्या तोंडातून निघतात आहे. शेवटचा चेंडू आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. वाईड पुन्हा एकदा बॉल सरळ रेषेत कॅचवर शाई देतोय आणि नक्कीच कॅच घेतली आहे. सुखुरेच्या खात्यामध्ये 3 विकेट जमा. व क्रिकेट हा खेळायचा दिसायला जरी 1 किंवा 2 दिवसाचा खेळ असला तरी त्यामागे कित्येक लोकांची मेहनत लागत असते. कित्येक दिवस या टुर्नामेंट यशस्वी होण्यामागे घालवलेले असतात. तर बरीच मंडळी या क्रिकेट टुर्नामेंट व्यवस्थित नीटनेटकेपणाने व्हावी म्हणून कित्येक दिवस अहोरात्र प्रयत्न करत असतात. त्यासोबतच मेहनत करणारे नक्कीच काही लोक असले त्यामध्ये काहींचं विशेष सहकार्य नेहमी लावत असतात. त्यांच्याशिवाय ही टुर्नामेंट अपूर्ण असते असं म्हणता येईल. या टुर्नामेंटसाठी ज्या ज्या लोकांचं सहकार्य लाभलं मी त्या सर्वांचं पुन्हा इथे जाहीर आभार व्यक्त करीन. आणि विकेटचं पतन अनुप याच्या रूपात पुन्हा एक हादरा. बांडोरी क्रिकेट असोसिएशन मार्फत आजची भव्य दिवस टुर्नामेंट आणि त्यानिमित्तानं आपण सर्वजण इथे जमला तर पाहता YouTube लाईव्ह देखील आपण इथे पाहू शकतो. थेट प्रक्षेपण आपल्या या संपूर्ण क्रिकेट टुर्नामेंटचं चालू आहे. ही क्रिकेट टुर्नामेंट यशस्वी होण्यामागे काही लोकांचं नक्कीच मी ते आभार व्यक्त करीन. एकतर सचिन दादा पाटील आपले शाखा प्रमुख, विजयदा वझरे, प्रशांत दादा दाभोळकर, जयस्वाल कन्स्ट्रक्शन, हसन मलकाणी, वैभव पांचाळ, प्रवीण गावडे, प्रकाश नाटेकर, फिरोज खान, प्रशांत काणेकर, किरण कांदळगावकर, कोकणनाथ मित्रमंडळ, विरल जोशी, किरण आयरे, शोहेब, तुषार मसूरकर, मंगेश चव्हाण, प्रवीण सावंत, महेश शाटम, दीपेश पटेल, विवेक पटेल, आसिफ सर, प्रमोद कांबळे आणि इतर सर्व मंडळी ज्यांनी ज्यांनी ही टुर्नामेंट यशस्वी होण्याकरता आम्हाला मोलाचं योगदान दिलं त्या सर्वांचं मी बांडोंगरी क्रिकेट असोसिएशन यांच्याद्वारे पुन्हा एकदा जाहीर आभार व्यक्त करेन. तुमचं असंच प्रेम अशीच माया आमच्यावर सदैव बरसत राहो हीच देवाचरणी प्रार्थना. दुसरं षटक प्रगतीपथावर.
डेअर डेव्हिल ड्रॅगन्स या संघाचं पारड आता काहीसं जड दिसतंय, कारण 2 षटक संपलेत आणि केवळ 11 धाव फलकावर दिसत आहेत. 2 ओव्हरमध्ये जवळजवळ आता 59 रन्स फिअरलेस फिनिक्स या संघाला ठोकावे लागतील. मला वाटतं आता जर ही कामगिरी केली तर अक्षरशः उंठाला हार घालण्याचं काम त्यांनी केलं असं म्हणावं लागेल, कारण 12 चेंडूमध्ये 59 रन्स त्यांना जोडायचे आहेत आपल्या टीमसाठी आणि सेमीफायनलचा सामना त्यांना जिंकायचा आहे. जर इथून हरले तर नक्कीच घराच्या दिशेने वाटचाल आणि इथून जिंकणारा संघ फायनलच्या दिशेने वाटचाल करेल. पण हा क्रिकेट खेळ आहे, प्रेडिक्शन करता येणार नाही. पुढे ढकललाय हा, 1 धाव. तिसरं षटक प्रगतीपथावर वालकर. विकेट. आता केवळ औपचारिकता राहिली असं वाटतंय, कारण बॉडी लँग्वेज सांगून जाते फिअरलेस फिनिक्स याची की सामना काहीसा ते लोक गमावताना जिंकत आहे. याच्या पुढील जो सामना असेल त्या दोन्ही कॅप्टन्सला मी विनंती करेल की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. टॉस आपल्याला करायचा आहे. या पुढील आणि सेमीचा दुसरा सामना मस्टँग मॅजिशियन्स वर्सेस थंडरबोल्ट्स या 2 संघांमध्ये असेल. थंडरबोल्ट्स या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आतापर्यंत जेवढे देखील सामने झाले होते त्यापैकी नाणेफेकीचा कौल ज्या संघाने जिंकलाय त्याने प्रथम फलंदाजी घेतली होती. एकमात्र आणि एकमेव संघ डेअर डेव्हिल्स ड्रॅगन्स या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो सार्थ ठरवताना आपल्याला इथे त्यांचा संघ पाहायला मिळतो, कारण पारडं जड दिसतंय आता डेअर डेव्हिल्स ड्रॅगन या संघाचं. इथून जिंकणारा संघ फायनलच्या दिशेने रवाना होईल. यानंतरचा सेकंड सेमीफायनलचा सामना मस्टँग मॅजिशियन्स वर्सेस थंडरबोल्ट्स. बांडुंगरी क्रिकेट असोसिएशनची जेव्हा शेवटची मॅच झाली, शेवटची टुर्नामेंट खेळवण्यात आली, त्याच्यामध्ये फायनलला धडक दिलेली टीम थंडरबोल्ट्स पुन्हा एकदा या भव्य दिव्य टुर्नामेंटमध्ये फायनलच्या दिशेने रवाना झाले, सेमीफायनलच्या दिशेने रवाना झाले. थँक्यू डीजे. सचिन, आपण बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळतो, क्रिकेट बघत आलायस तू, पण कालचं जे ओपनिंग सेरेमनी होती, समारोह होता, तो तू बघितलास का लाईव्ह? नक्कीच मी काही फुटेज बघितले, कारण मी हॉस्पिटलमध्ये होतो, तुम्हाला देखील माहिती आहे, त्यामुळे मला येणं जमलं नाही. प्रयत्न करत होतो दुपारनंतर येण्याचा, पण ते शक्य झालं नाहीये. पण नक्कीच मी काही फुटेज आपले पाहिले. अप्रतिम काही मॅचेस झाल्या, उत्तम कनेक्शन झालंय. 6 बनतो का, पहिला षटकार जातो का? नक्कीच नाही. शोहेब यांनी
जेवढी सुंदर फलंदाजी केली तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅचचा नक्कीच तो मानकरी ठरण्याचा प्रमुख दावेदार पाहायला मिळेल. पुन्हा एकदा प्रयत्न केलाय धीरज. पुन्हा एकदा 6 चेतन याच्या बॅटद्वारे मॅच मध्ये थोडीशी जान फुंकली आहे. डेअरडेव्हिल्स ड्रॅगन्स या संघानं कॉंग्रॅच्युलेशन डेअरडेव्हिल ड्रॅगन्स. आपण पोहोचला आहात फायनलच्या आणि शेवटच्या मॅच मध्ये.